माझ्या भारतातील जे कोणी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय म्हणजे संविधानाला मानतात, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठलाही असो तो, आणि 90% मूळ निवासी SC ST OBC गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, बघा दादांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 1000 वर्षापासून सगळे शूद्र अतिशूद्र लोकांनी 3 क्रांत्या झालेल्या आहेत. पहिली क्रांती संतांनी केली. जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांचा जन्म 1608ला झाले, आणि बिचाऱ्यांनी पंढरपुरामध्ये जे काही 10व्या सदीपर्यंत संत झालेत आमच्या देशात, ते बघा. बसेश्वर, लिंगायत गुरु, सगळे शूद्र अतिशूद्र. नामदेव महाराज शिंपी गुरुद्वाराला जाऊन शिरोमणी झाला. रैदास, कबीर, गुरु गोविंद सिंग साहेब, आणि असे करत 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 आमच्या संतांनी पहिली क्रांती केली. आणि 11व्या सदीमध्ये मोगल आलेले आहेत. या मोगलांना या आर्य विदेशी यहुद्याने ज्याने जाती व्यवस्था करून आमचं 5000 वर्षामध्ये जनावराचा खालच्या लेवलला आमचं ब्रेन करून आमच्या 3 वर्षाच्या पोरीबाईंसोबत बलात्कार, खून, अन्याय, अत्याचार करणे, आणि जो कोणी त्यांच्याविरुद्ध त्यांची हत्या करणे, आणि मोगल आल्यानंतर मोगलांची चमचेगिरी करून या लोकांनी, बघा दादांनो, इतका अन्याय अत्याचार केलेला यांनी, आणि इतके क्रूर कोंब निघालेले. ही क्षत्रिय म्हणजे आर्याचं रक्त, मोगलांचं रक्त न क्षत्रियांचं रक्त. हे स्वतःला भूमिहार, राजपूत आणि महाराष्ट्रातले निजामी मराठे हे स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि पहिली क्रांती जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पूर्ण महाराष्ट्रातील शूद्र अतिशूद्र आमच्या आया बहिणीसुद्धा होत्या, आणि पहिली क्रांती त्यांनी पंढरपुरात केलेली आहे दादांनो. ते पांडुरंग म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. त्यांचे कपडे काढा म्हणजे बघा बुद्धाची मूर्ती आहे. आणि अशा जगसंत ही पदवी मिळाली. जगातला सर्वात श्रेष्ठ संत, शूद्र जाती धर्माला तेली कुणबी समाजाचं शेती करणारा, अशा तुकारामाची हत्या 42 वर्षांनी करून टाकली. त्यानंतर बघा 1594ला शहाजीराजे भोसले, शूद्र, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. जिजाऊ ही सिंदखेड राजाची लखुजी जाधवची मुलगी, शूद्र, तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध, सगळ्या अन्यायाविरुद्ध लढले. संतांनी सांगितलं तुम्ही देवाचे पोर आहात, आणि गुन्हा गोविंदानं पहिले नांदतो ना. आज इतके क्रूर कोम आहेत हे दादांनो. बघा 5000 वर्षात केल्यानंतर आज 75 वर्षात काय आहे, आणि कुठल्या आपल्याला परिस्थितीत नेऊन ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार. विचार तुम्ही करायचा आहे पुढच्या पिढीचं. कारण इतकी भयानक परिस्थिती आली आहे. या जगाच्या पाठीवर जेवढा अन्याय अत्याचार होत नाही स्वातंत्र्यानंतर, 5000 तेवढा अन्याय आज होत आहे. आणि आजची परिस्थिती तर ही आहे. यांनी एक नवीन कायदा आणून या 90% समाजाला खून करणे, हत्या करणे, आणि यांना कुठल्याही परिस्थितीत दाबून ठेवणं म्हणजे जगाच्या पाठीवर हिटलरने नाही केलं. म्हणून हे 400 पटीने आर्य विदेशी यहुदी हे हिटलरपेक्षा क्रूर आहेत. हे मी प्रूव्ह करतो आहे. त्यानंतर बघा पहिली क्रांती, आणि त्या तुकाराम महाराजांची हत्या करून टाकली, फेकून दिलं 48 वर्ष. बघा त्यानंतर शहाजीराजे भोसले, जिजाऊ लढले. 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांना, बघा दादांनो, जिजाऊने शिवाजी राजांना तुकारामाच्या कीर्तनात बसवलं. तुकाराम पादुका चौकात जगसंत श्रेष्ठ तुकारामाचे पाय आपले छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज पडत आहेत, आणि त्यांना आशीर्वाद देत आहे. अजूनही आहे पुण्याच्या JM रोडला. त्यानंतर मुस्लिम सरदार, आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक, कृष्णा भास्कर कुलकर्णी घात करण्याचं चिरून टाकलं त्याला. कारण हे सगळे 11व्या सदीत मोगल आलेत, त्यांच्या अंडरमध्ये काम करतायत. बघा सागा कुठं होता, महाराणा प्रताप कुठं होता. कारण क्षत्रिय राजा अन्याय नव्हतं करत म्हणून त्यांनी त्यांना बोलवलं. किती क्रूर, किती दूरदृष्टी. त्यानंतर शिवाजी महाराजांचं सरदार लोकांनी, मुस्लिमांनी, त्यांनी कल्याणच्या एका मुस्लिमची मुलीला जिंकून
त्यांनी आणलेली होती गिफ्ट द्यायला. काय म्हटले, खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर. आणि दादांना सांगितलं चिरून काढेल, आणि शेतीवाल्याला हात लावता हात कापून काढेल. आणि दादांनो 1663 मध्ये शिवाजी राजांचं केरलापर्यंत होतं, आणि त्यावेळेस आमच्याच्या डच आलेले होते ख्रिश्चन आणि मोगल. काय म्हटले शिवाजी महाराज, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर दाबून ठेवलं ना, त्यांनी परमिशन मागले गुलाम म्हणून सप्लाय करायला परदेशात. हे होते शिवाजी महाराज. अशा महान राजाचा जेव्हा राज्याभिषेक करायचा आला तेव्हा या पेशवाईच्या अंडरमध्ये, मोगलच्या अंडरमध्ये पेशवा हे निजामी मराठा क्षत्रिय भूमिहार, स्वतःला हे निजामी मराठा आताचे प्रेझेंट. बघा दादा, वैश्य नकार दिला. गांगाभट्टाला काशीहून सोनं दिलं त्याच्या वेटसारखं. तो आला बिचारा, त्यांनी पायाच्या मुठ्याने केलं, आणि त्याच गांगाभट्टला यांनी बाथरूममध्ये मारून टाकलं. आणि म्हणतात शिवाजी महाराजांनी त्यांनी राज्याभिषेक केला, पाप केलं म्हणून मेला म्हणून. बघा किती कृत्य. अशा महान राजाचा मृत्यू 1680 होतो, 50व्या वर्षी. काय झालं असेल ते तुम्ही बघा. त्यांच्या पोटामध्ये जन्मलेला छत्रपती संभाजी महाराज 1657. हे सगळे पेशव्याच्या खाली. राजाचं राज्य तिथपर्यंत. आणि संभाजी महाराजांचा जन्म 1607, एक सुद्धा लढाई नाही हात केली. आणि 32व्या वर्षी हे सगळे मोगलच्या अंडरमध्ये. त्याला कपट बुद्धीने पकडून त्यांचे 32 तुकडे भीमा कोरेगावला फेकून दिले, आणि दवंडी दिली, जो कोणी त्यांच्या तुकड्याने हात लावल त्याची आम्ही हत्या करू. आणि ही अतिशूद्र कोम यस्सीची गायकवाड फॅमिलीने शिवून वडू बुजुर्गला त्यांची समाधी बांधली 1689ला. आणि त्यानंतर बघा दादांनो, अहिल्याबाई होळकर आदिवासी धनगर समाजाची 1725ला ही नगर डिस्ट्रिक्टला तिचं हे झालं. आणि बिचारी तलवार घेऊन लढली, म्हणजे जिजाऊही लढली. अहिल्याबाई होळकर आदिवासी होती, आणि यांचं शूद्र आणि अतिशूद्राचं रक्ताचं नातं आलं. होळकर फॅमिली ही राजस्थान एमपीमध्ये गेली, लढली ती, आणि अशी शूरबाईचा मृत्यू 1695 मध्ये झाला. त्यावेळेस मोगल होते. आणि बघा, हा गंगाधर नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरूचा आजोबा, हे 11व्या सदीत आले आहेत. आणि या मोगलांच्या अंडरमध्ये आर्य हे क्षत्रिय, राजपूत, भूमिहार आणि निजामी मराठा आणि वैश्य असे काम करत होते. हा याचा इतिहास बघा. हा मोगल आहे, मोगल जवाहरलाल नेहरू. आणि किती क्रूर आहे ते पण सांगणार होते, तुम्ही समजायचं. कारण आज इतकी भयानक परिस्थिती आहे. हे बाहेरनं आलेले मोगल आणि हे आर्य आज आम्हाला, आमच्या देशात आम्हाला मारण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. ना आम्हाला म्हणतात तुम्ही भारतातले हा म्हणून प्रूव्ह करा. किती दुःखानं सांगू, 90% लोकांनो कधी तुमचे डोळे उघडतील. आणि या SC ST OBC समाज ST ST मध्ये जे डॉक्टर इंजिनियर झालेत, मला भीती नाही आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव सारखे 5-5 PhD घेणाऱ्यांना विचारतो मी. आणि जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर्स आहेत, एक गुलाम. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. आज किती भयानक परिस्थिती आहे. कायदा आणलेला आहे आम्हाला मारण्यासाठी. इंग्रजांनी सुद्धा एवढा म्हणजे क्रूर कायदा आणला नव्हता. आणि 6च्या 6 पार्ट्या म्हणजे यांचं धंदा आहे हरामाचा पैसा कमवणे आणि आमच्या आया बहिणीचं भोग करून आमचा खून करणे. हे मी प्रूव्ह करतो. आणि स्वातंत्र्यानंतर तेच सुरू आहे. ऐका माझे व्हिडिओज. खोटं असेल तर चॅलेंज आहे माझं, 1% जरी खोटं असेल तर. आणि दादांनो त्यानंतर तारा राणी आणि राजाराम महाराज 1795ला अहिल्याबाई होळकरचं निधन झालं, तेव्हा मोगल इथं होते. 1800 नंतर आमच्या देशात इंग्रज आले. न्यायप्रिय होते, मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटीला मानणारे. पहिली क्रांती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने केली. त्यानंतर आरक्षणचे जनक शाहू महाराज. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा हा आदिवासी असून ख्रिश्चन मिशनरी शिकला होता. 1900 मध्ये त्याला 25व्या वर्षी मारून टाकलं. बिरसा मुंडा नंतर
1878ला जन्माला आले. जो जिनियस पर्सन पेरियार रामास्वामी, ज्यामुळे तुम्ही सुईपासून तर मिसाईलपर्यंत प्रगती केली बिचाऱ्याने. आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचं. 1902ला शाहू महाराज म्हटले की जो कोणी बहुजनांचा पोरग 90% शाळेत जातील 1 पैसा फाईन, आणि 85% समाजाला 50% आरक्षण दिलं. 19मध्ये इंग्रजांना माहीत होते हे आर्य विदेशी यहुदी क्रूर आहेत. कोणाच्या डोक्याने चालतोय दादा देश? तेच. आणि मोगल त्यांच्यावर, हे मोगलाच्या अंडर काम करत होते ना. आणि हे निजामी मराठे दुश्मन, क्षत्रिय भूमिया न महाराष्ट्रातले निजामी मराठे. आणि 20मध्ये परिषद घेतली माणगावला. सांगितलं की बाबासाहेब 90% बहुजन समाजाचं SC ST OBC लोकांचं नेतृत्व करणार. आणि 22ला शाहू महाराज 9 मे 1922ला वयाच्या 48व्या वर्षी मृत्यू होतो. 6.5 फूटचे राजे एका बुक्कीने रेड्याला बसत होते. कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी मला हत्या, पण मरून गेलेत वयाच्या 28व्या वर्षी. शिवाजी महाराज वयाच्या 50. आणि दादांनो, ज्योतिराव फुलेने गुलामगिरी शेतकऱ्यांच्या असो, आणि 1869ला त्यांनी रायगडावरून ज्योतिराव आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. पहिली शिवजयंती केली. आणि आर्य विदेशी हा टिळकांनी गणेश जयंती केली. आणि शाहू महाराजाला म्हणतो का रे तेल्यानो कुणबट्यांनो, तुम्ही काय पार्लमेंटमध्ये वखर आणणार का? आणि दादांनो बघा यांची क्रूरता. आता शाहू महाराज ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून 1885ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, आर्य विदेशी यहुदी, बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराय वैश्यांनी मिळून आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925ला जनसंघ आणि RSSची स्थापना. आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, RSS, जनसंघची स्थापना 1925ला केली. टिळकांच्या मृत्यू 20ला झालं. आणि त्यानंतर बघा मजा, पेरियार रामास्वामी इतका जिनियस माणूस, तो 78 जन्म 1905ला गेला कुंभमेळ्याला. तिथं हाकतात, दारू पाणी चिलीम पाणी पिऊन मुततात, डेड बॉडी सडतात. त्याला बघूया, त्याला भूक लागली. तिथं बसले होते नमुद्रीपाद कूर आणि हे चितपवनचे आर्य. बोले भाई आपने कपड़े तो बराबर पहने, आपका एंटीना किधर है लंबा वाला, और चिकने रहते हम तो. बिचाऱ्याला हाकलून दिलं. बघा महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापला. आदिवासी. कृष्णाला पावर आहे. 3 वर्षाच्या पोरीपासून सगळ्या बायका झवायचं काम करायचं, आमच्या बायांचं शोषण करायचं, बलात्कार करायचं, खून करायचं. सांगा दादांनो, याला का लोकशाही म्हणायची? किती अन्याय अत्याचार केलेत. आणि त्यानंतर हे बघा हरामखोर सीता, आमची महिला इथली, या गूचा पाणी नंगा पाणी पिणाऱ्याने, चरस गांजा पिणाऱ्याने लव आणि कुश तयार केलं. तो हरामखोर पुष्पशृंग म्हणजे राम याने त्याची अगदी परीक्षा घेतली. आणि लक्ष्मण म्हणजे आमची आई हे फक्त रेप आणि बलात्कार करण्यासाठी. आणि त्याने 24ला काँग्रेस सोडली आणि गेला चेन्नईमध्ये. राम सीता लक्ष्मणच्या मूर्तीला हार टाकलं. आणि दादांनो, नाक साप मेला तर कापला तर चावला तर एकच मरतो. आणि त्या बिचाऱ्यांनी काय सांगितलं, अरे बामणाला कापा. आणि 69% आरक्षण घेतलेलं आहे, लक्षात ठेवा दादांनो. सूची 9मध्ये टाकलं ना, अजूनही आहे. त्याचीच पार्टी DMK ही लढतोय. तो करुणानिधीचा पोरग एकटा 90% बहुजन समाजासाठी. आणि 25मध्ये हे म्हणतात हिंदू राष्ट्र पाहिजे. ही शिवी दिलेली आहे. मोगलांनी म्हटलं शूद्र अतिशूद्र लोकांना, अरे दादांनो तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो, शिक्षण देतो. हे जेवढे काही मुस्लिम आहेत गरीब, हे आमचे कन्वर्टर झालेले SC STचे लोक आहेत दादांनो. विचारांच्या अजूनही त्यांच्या पिढीमध्ये शिक्षण नाही. आणि ती शिवी दिलेली आहे हिंदू. कालेरकर, काशीद, इनामदार,
पाटील कोण आहेत सांगा. अरे हे सगळे शूद्र अतिशूद्र लोक कंटाळून मोगलने त्यांना सपोर्ट दिलं, म्हणून हे SC ST मुसलमान लोकांचं हे कत्ल करायच्या तयारीत आहेत, हे धर्माच्या नावाने देवाच्या नावाने. आणि सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे हिंदू ही शिवी दिलेली आहे. पाण्यासाठी मंदिरसाठी 32मध्ये हा बनिया वैश्य हा श्रीमंत घरचा गांधीजींनी हंगर स्ट्राईक केलं. बाबासाहेब म्हटले OBCसाठी आरक्षण देऊ, सेपरेट इलेक्ट्रोपोल. आणि रमाईचं निधन झालं 35मध्ये. आणि दादा नगू हा गांधीजी म्हणतो OBCला दिलं आरक्षण तर आम्हाला नको इंग्रज बरे, आणि याने उपोषण केलं. आज इतकी दशा वाईट आहे. त्यावेळेस काय 36ला SC STला आरक्षण म्हणजे सेक्युरिटी दिली. 42मध्ये आमचे इंग्रज आले तेव्हापासून दादांनो 7,22,000 लोकांनी, मूळ निवासी लोकांनी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी बलिदान केलं. शंकरराव यशवंतराव चव्हाण त्याची बायकोन तो 42मध्ये बिचाऱ्याला लाठी लागलं, मुलं नाही झालं. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, त्याच्यानंतर गाडगे महाराज अडाणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कितीतरी असे लोक होते त्या 42चं आंदोलन. सगळे गरीब मराठा, गरीब OBC सगळे बॅकवर्ड क्लासच्या लोकांना आहुती दिली. आणि 45मध्ये नंतर वर्ल्ड झाला सुरू 42मध्ये. आणि 30 एप्रिल 45ला वर्ल्ड बंद झालं. त्या हिटलरने कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं, स्वतः घेतलं, मरून गेला. आणि त्यानंतर डिसिजन झालं 15 ऑगस्टला गांधीजीने नॉमिनेट केलं नेहरूजीला प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि हा जीना बघा जरा, जीनाची हिस्ट्री कोणाचा पोरगा होता तो. आणि हा मुखर्जी, श्यामाप्रकाश मुखर्जी, पश्चिम बंगालचा चीफ मिनिस्टर. हा हेगडेवारली तो संभाजी महाराज व्यभिचारी होते, बलात्कारी होते, घुसणारे त्याच्या घरात. कोण होते दादा. आणि त्यानंतर यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं. काय म्हटले इंग्रज, अरे तुमच्या देशात आहे. गांधीजीने नेहरूजीला सांगितलं, नाव टाकलं. जोगेंद्र मंडल साहेब अतिशुद्ध त्यांनी रिजाईन केलं दादांना. आणि मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवार काढून बाबासाहेबाला निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं. ते त्यांना म्हटलं इन्कम टॅक्सवाल्यांना टेबल नाही, सगळ्यांना स्वाभिमानाने जगायला शिक्षण, रोजगार, हेल्थसाठी एक मताचा अधिकार दिला. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. 90% लोक आम्ही टॅक्स भरतोय. आणि यांनी पुतळे जाळले बाबासाहेबांचे. नंगा साधू हे सगळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यने मोगलचा अवला दिली. आणि त्यानंतर कुर्ता बघा यांची. गांधीजींनी बाबासाहेबाचं नाव टाकलं म्हणून बघा यांनी हा नाथूराम गोडसे आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीच काँग्रेसच्या मेंबरनी 30 जानेवारी 1848ला गांधीजीला गोळी मारून त्यांची हत्या केली. आणि त्याचं सुनता केलं होतं. PN गाडगेडे होते. काय रे नव्हतो इथं कुठं म्हणून ते वाचलं. किती क्रूर आहेत. आणि क्रूर बघा हा मोगलचा अवलाद पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब, यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख, असे महान लोक होते. त्यांनी नेहरूजीवर दबाव टाकून कालेरकरला म्हटलं रिपोर्ट दे. त्यांनी रिपोर्ट दिलं. हा म्हणतो नेहरू मोगलचा औलाद, आणि हे म्हणतात ब्राह्मण की काय बामण काय हे करणार का संडास साफ. त्या बिचाऱ्यांनी रिजाईन केलं. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. टॅक्स आम्ही भरतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस. सांगा मला कोण बसलेले आहेत, कोण शिकलेले होते? मोगल. बरोबर आहे. मोगलच्या अंडरमध्ये ब्राह्मण हे तर गुलामच आहे. कारण आमच्यात मनच आहे पैलवानाच्या अक्कल घुटण्यात. आणि हे क्षत्रिय राजांना 10 बायका. आता लढाई लढल्यानंतर जागा जिंकल्यानंतर त्याचा हिशोब करायला. आणि अंधविश्वास किती राजा बायकांना हे करेल. खायला प्यायला सगळं बाया तर आमच्याच आहे. 5000 वर्षापासून आमचं शोषण होत आहे. काय म्हणत होते मनसुदे? 3 वर्षाच्या पोरी काय केल्याने मनसुदे? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा शिक्षण शिकल.
क्षत्रिय भावतनं हा शेती करल तर शेती करल तर बॉडी बनणारच आहे. हां, आणि मग पैसा आला आणि 10 बायकांचा शौक लागला, कारण हे बाहेरनं आलेले सांड, हे बॅचलर आलेले आहेत ना सगळे आर्य, आणि मोगली बॅचलर आलेत. आता तुम्ही बघा, कुत्रीचं उदाहरण घ्या. ते कुत्री राहते जवान, कुत्रा राहते म्हातारा. ते म्हणते का तिच्या सॅटिस्फॅक्शन पाहिजे, किंवा म्हातारी कुत्रीवर जवान कुत्रा, हे सगळ्यांना पशु पक्षी माणसाने एकच नियम आहे. तर हे तिच्या 10 बायका, आणि त्यावेळेस 3 करोड देवाधर्माच्या नावाने आजही आहे. आजही डॉक्टर इंजिनियर झाले, नवसानं पोरं तयार होतात. हे गंगेच्या जलासाठी गुळचं पाणी पैसे हाकतात, ते पाणी प्यायला जातात 90 आमचे बहुजनाचे डॉक्टर इंजिनियर लोक. अजून काय पाहिजे तुम्हाला याच्यापेक्षा? आणि आता तर आहेच, स्वाभिमान दिलं, एक पदाधिकारी गेलं, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, हेल्थ गेलं, सगळंच गेलेलं आहे. आणि दादांनो, आणि यांनी हे करायचं म्हणजे आमचं गुलाम 5000 वर्षापासून, आणि तेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आणि हा मोगल चौला नेहरू फॅमिली. बरोबर आहे का? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसले आहेत रे दादा? स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय. झाल्या 3 क्रांत्या. 1000 वर्षात 3 क्रांत्यानंतर एक मताचं आघात स्वाभिमानाने दिलं. कोण बसले आहेत दादा? कोण शिकले होते? मोगल, पंडित जवाहरलाल नेहरू. पहिली कुर्ता सांगितले तुम्ही, काले करायचे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, कोण आहे? सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे शिकलेलेच बसले आहेत ना. ब्युरोक्रेसी, IAS ऑफिसर, कलेक्टर, आणि प्रेस मीडिया. कोण शिकले होते? मोगल, आर्य. आणि यांना बायका पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? कोणी मारलं संभाजी महाराजला? हां, कोणी केलं खून शाहू महाराजांचं? झाली या नेहरूची कुर्ता. एक दुसरं, हिंदू कोड बलसाठी त्यांनी रिजाईन केलं बाबासाहेब, ह्या सगळ्यांनी, हे नंगा साधूपासून सगळे. आणि कालेरकर आहे, 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला पहिलं इलेक्शन झालं खासदारचं भारतातलं. त्यांनी जगातला सगळ्यात टॅलेंटेड विश्वरत्न पदवी दिली. 52ला बाबासाहेब उभे झालेत रिपब्लिकन पार्टीकडून. हा जो आहे सगळ्यात 90% दुश्मन हे मोगलचे औलाद नेहरू फॅमिली, यांनी कालेरकरला उभं केलं. हे सगळे ब्राह्मण, क्षत्रिय आणि मोगल. बघून टाका ना कोण आहेत. तर हा बाबासाहेब नाही पाहिजे म्हणतो, आणि बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आले ते. हा नड्डा म्हणतो यहुदीचा औलाद आर्य, पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट आहे, आणि त्याला 14,000 मतांनी पडले म्हणून डिक्लेअर केलं. बघा किती कूर आहे नेहरू. आणि जेव्हापासून खासदार आमदाराचं सुरू झालं आहे, दादांनो कोण शिकले होते रे? अरे हे निजामी मराठे, आणि हे जे स्वतःला क्षत्रिय समजतात राजपूत, यांच्या घरात कोण आहेत? यांना बायका न पैसा, हो का नाही? बुद्धी कोणाची आहे? मोगल आणि ब्राह्मण. खरं आहे का खोटं आहे? कोणी मारला संभाजी महाराजाला? कोण होते? औरंगजेब म्हणतात. तर आता सांगा, 52पासून खासदार आमदारांचे तेच बसले आहेत. बरोबर आहे? तुम्ही शिकले होते का रे 90% लोकांना, SC ST आणि जे मायनॉरिटीचे लोक आहेत ना, गरीब मराठ्यांना. आणि 56मध्ये 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये दीक्षा घेतली बुद्ध धर्माची. 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. आणि दादांनो 6 डिसेंबरला अर्ली मॉर्निंग नेहरूजीची रखेल, मावशीची पोरगी सविता कबीर, ही रखेल होती बाबासाहेब वयाने मोठी. तिने बाबासाहेबाचं अर्ली मॉर्निंग 6 डिसेंबरला हत्या खून केला आहे. हे डॉक्टर विलास खरात सरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आणि यांची कुर्ता बघा. आता महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगून थकून गेलेला आहे. हा पुसदचा राहणारा तेली, कुणबी, कलार आणि सोनार, याच्यातले तेली, कुणबी, कलार हे दारूचा व्यवसाय करणारे. आणि तेली कुणबी म्हटले, जे तुम्ही गरीब मराठा म्हणजे हे तेली कुणबी आहे. हा टिळकांनी म्हटलं 93 कुणब्यानं तुम्ही जाणार का? याच्यातले 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी हे संघाची जे शाखा निघाल्या, जेव्हापासून ज्योतिराव फुलेंनी शाळा काढली स्वातंत्र्य, हे काही लोक समाजातले हे लोक संघात ट्रेनिंग घ्यायला जायचे. काळी टोपी, हातात काठी, आणि हे कारण बाकीच्या लोकांना टीचर हे इतके मारायचे दादा, इतके मारायचे, लोक जातच नव्हते. आणि हे म्हणजे 5-5, 6-6 बायका करायचं. यांच्या घरामध्ये मुनिमजीचं काम, आणि बायका अंधविश्वासी.
बरोबर आहे का नाही? अजूनही आहेत का नाही सांगा बघू, कोण बसले आहेत? हां, तर यांच्याकडे गरीब लोकांकडे 1-1, 2-2 एकर हा मुनींजी त्यांच्याकडे लिहून घ्यायचा. असं करता करता यांच्याकडे 1000 एकर जमीन, 1500 एकर जमीन हे असे लिमिटेड कास्टच्या लोकांकडे होतं. त्यानंतर असाच एक मनुष्य हैदराबादमध्ये मराठवाडा होता. ऐका रे मराठवाड्याच्या लोकांनो, शंकरराव चव्हाण हा उमरखेडचा, पुसद जवळ उमरखेड हा तेली कुणबी विदर्भातला, याचं एक पोरगी नागपूरला भोयर डॉक्टरकडे दिली आहे आणि याचा एक पोरग अशोक चव्हाण हा 48चा LLB झालेला दलाल भडवा हा, असे हे हिने म्हणजे ओबीसी समाजातले हे गुलाम पालून ठेवलेले आहेत. हा आणि याच्या पोरांनी आदर्श घोटाला जे ऑफिसर रक्त देतात ह्या दोघांनी मिळून त्या मराठवाड्याला असं करून टाकलं, पशु पक्षापेक्षा खायच्या स्तराला लोकांना मारतायत. तो बांगर सांगतो, तो आपला हा वाल्मिक कराड महादेवराव मुंडेचं मासाचं पीस खिशात टाकून फिरत होता. म्हणजे बघा हे जे आरे इतकी क्रूर, यांनी या MP MLA लोकांना आणि समाजामध्ये किती क्रूर लोकांना यांनी तयार केलेलं आहे. तसाच एक माणूस हा शंकरराव चव्हाणला निवडून आणि मराठवाड्याची हालत काय केली. आणि सांगा रे दादांनो, राजकारणामध्ये काही क्रायटेरिया आहे का रे? आज तुम्ही मोबाईलमध्ये आहे, चपराशाला 4 वर्ग, बरोबर आहे, क्लरिकलला कमीत कमी 10वी, तर मला सांगा किती लोक शिकलेले होते रे? हां, आणि त्यानंतर 60मध्ये विदर्भाने मागणी केली का? विदर्भातला काळा सोना, विदर्भ आदिवासी बहुल एरिया, MP ला लागून विदर्भामध्ये पॉवर स्टेशन आणि सेंटर प्लेस. याने 60मध्ये आतंकवादीचं ऑफिस काढलं. कशासाठी? काँग्रेस जनसंघ RSSच्या लोकांना, MP MLA लोकांना आतंकवादीच्या संघटनचं ऑफिस बनवून तिथं त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. आणि मनुस्मृतीच्या रूलप्रमाणे 75 वर्षापासून रुलिंग करून यांनी इलिगल कायदे तयार केले आहेत. मोगल, नेहरू फॅमिली आणि हे, आणि दादांनो आज 75 वर्षात बघा. एवढंच नाही, यांनी आदिवासीचा कत्लखाना काढला 62मध्ये, आणि पूर्ण भारतातले जे आदिवासी लोक आहेत, आणि हा हरामखोर हा वामन मेश्रामने 78मध्ये अखिल भारतीय आदिवासी संघ काढून यांनी लग्न केलं. हे निजामी मराठाची ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सोबत 78 पासून तर आज 50 वर्षापर्यंत, आणि ते संघटन काढून त्यांनी पूर्ण भारतातल्या आदिवासीचं 7% कुठतरी आहे का? आणि त्यातल्या 33 जातींना म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी. तुमच्या मायाजवळ डुकरं झोपले होते म्हणते तुम्ही खोटे आदिवासी. आज 45 वर्षापासून अन्याय अत्याचार करतात गरीबी आदिवासीवर. भारतामध्ये आमच्या पूर्ण बलात्कार करून कापत आहेत. अरे हे का लोकशाही होय का रे दादांनो? कोण राज करतायत रे हे? आणि आमदार खासदार हे बघा, तू राजकारण म्हणजे दादांनो किती शिकले लोक होते, काय क्रायटेरिया आहे? चपराशाला 4 वर्ग, क्लरिकलला 10 वर्ग पाहिजे होतं त्या काळात. काय आहे का क्रायटेरिया? तेली, कुणबी, कलार आणि सोनार आणि कोल्हापूर पासून तर नाशिकपर्यंत 3 क्रांत्या झालेले होते. त्यांना गधे घोडे पाहिजे होते. आणि आदिवासीचा जलजंगम लुटण्यासाठी त्यांनी विदर्भाला ॲड केलं आणि नागपूरला आतंकवादीचं ऑफिस काढून मनुस्मृतीप्रमाणे 62मध्ये कत्तलखाना काढला. 2-4 जाती घेतल्या. गडचिरोली साईडच्या 2-4, बीड साईडच्या 2-4 STच्या, कोल्हापूर साईडच्या 2-4, मग तिकडच्या 2-4, यवतमाळ साईडचा 2-4, आणि 14 जातींना वेगळं काढलं. आणि म्हणतात अरे तुमच्या मायजवळनं आम्ही झोपलो होतो बरं का. हां तुम्ही खरे आदिवासी. आणि यांची आईजवळनं डुकर झोपला होता, कुत्रा झोपला होता, गिदड झोपला होता. हे खोटे आदिवासी. ऐकलं का? आणि 62मध्ये मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गुंगारे जो 22 वर्ष त्याला बसवलं, डायरेक्टर केलं. डोकं बघा, त्याला PhD दिली. हिस्ट्रीच्या लोकांना काय म्हटलं मी, कोणी इतिहास लिहिला आहे?
कोण होय गाईड करणारे 62 पासून सांगणारे? डॉक्टर नरेंद्र जाधव, कसबेकर, मुंगवेकर. एखादा जगातला असा माणूस आहे का आपला क्रूर अन्याय अत्याचार करणारे इतिहास लिहिल म्हणून? कधी तुमचे डोळे उघडतील? आज आमचा जीव घ्यायला एवढा काळा काढून राहिलाय. हे 6चे 6 पक्ष बघा दादांनो, कोणाच्या तोंडातनं आवाज नाही निघत आहे आणि काळा कायदा केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये जजला मारतात. हेमंत करकरेची हत्या केली, त्याच्यासोबत बेईमानी केली. अरे अटक करा ना मुश्रीफ साहेबाला. हरामखोर म्हणतो हा, हरामखोर उज्ज्वल निकम. खैलराजी कांडमध्ये गू खाल्लं. हा, अटक करा ना त्याला. आज आमच्यावर तू सांगतोस आम्हाला कायदा आणलेला आहात हे आहे म्हणून? अरे हरामखोर, तुला म्हणतो आज तू राज्यसभाचा जर झाला असेल, मी येतो सुप्रीम कोर्टामध्ये, मला उत्तर द्या या जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मा येतं? कुठं आता अन्याचार होतं या पृथ्वीवर? हे लोक आमच्या देशातले आहेत. आज आमची अवस्था काय करून टाकली आहे यांनी? खोटे बोलता तुम्ही. तुम्हाला काय, तुम्ही आमची काय म्हणजे पशुपक्षी समजता का? 60 मध्ये यांनी बघा दादांनो, यांनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस बीजेपी अलायन्सनी हे कायदे केलेत. हरामखोर लोकांना म्हणतो यांना गिधडच्या औलाद तुम्ही. काय भीती नाही पडली? अरे शरम नाही वाटत? तुम्ही बाहेरच्या देशात आणून हा हरामखोर हा RSS अध्यक्ष म्हणतो हा झेड सेकडून आता भागवत 3 वर्षापासून आम्ही जाती व्यवस्था तयार केली म्हणून 3 क्रांत्या झाल्यात अतिशूद्र शूद्रांच्या या महाराष्ट्रात. आज 75 वर्षात काय दशा करून ठेवलेली आहे? किती क्रूर आहेत हे लोक. हा मोगलच्या अवलाद. राजीव गांधींनी एकच होती मानवतावादी आमची आई इंदिराजीने. त्यानंतर क्रूर बघा यांचे हरामखोर, तिला सुद्धा मारून टाकलं या संघाच्या या लोकांनी, आतंकवादी संघटनाच्या लोकांनी. आणि हा मोगलचा अवलाद बघा, हा नेहरूजी मरण पावला 64 मध्ये. केली का जनगणना? लाल बहादूर शास्त्रीला मारलं. आणि हा 84 मध्ये आल्यानंतर या राजीव गांधींनी अलाहाबादमध्ये मूर्ती ठेवली. त्यांनी लाखो लोकांना हिंदू मुस्लिम मारलं. EVMचा प्रस्ताव आणला या मोगलचा अवलाद हा राजीव गांधींनी. आणि हा अटल बिहारी वाजपेयी. मनोज सिंघवी जिवंत आहे. आर्य प्रकाश कारतने. आम्ही किती शिकलो होतो रे लोकांनो, कधी तुमचे डोळे उघडल रे? डॉक्टर इंजिनियर झालेत आज EVMनी 30 वर्षापासून. आणि आज काळा कायदा. अरे इंग्रज आले, इंग्रज मानवतावादी होते, फुले शाहू आंबेडकर, त्यांनी सुद्धा एके नाही. आणि माझ्या देशातल्या लोकांना स्वाभिमानी जगायला 3-1 मताचा अधिकार दिला EVMनी. शिक्षण रोज आहे, सगळं संपलं. हा 85 करोड लोक 5 किलोनी जगतायत. ज्या महाराष्ट्रामध्ये दादांनो 9 स्टेटला जगातला श्रीमंत आहे. 3 क्रांत्या झाल्या इथं. हा त्यानंतर 19 इलेक्शन लागला. त्यांनी बघा 800 शेतकरी लोकांना काळा कायदा आणून कोरोनामध्ये लाखो लोकांची कत्ल केली. 13 करोड पोरं या भारतातले फिरत आहेत मनमन 2 टाइमच्या पोलिसाची नोकरीसाठी. आणि गंगेमध्ये कुंभमेल्याच्या नावाने दादांनो, जिथं अफीम गांजा दारू पितात, नंगा साधू हाकतात मुकतात, त्या लोकांचं संविधान लागू करण्यासाठी, परत गुलाम बनवण्यासाठी आम्हाला आणि 60 करोड लोक त्या गंडे डेड बॉडी. हे बहुजन समाजाचे हा नरेंद्र जाधव, हा शिवाजीचा दुश्मन म्हणतो उज्ज्वल निकम, जिजाऊचा दुश्मन. हा छत्रपती संभाजी महाराजांचा दुश्मन हे निजामी मराठ्याच्या 200 फॅमिली, अहिल्याबाई होळकरचा फॅमिली. हे लोक डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट आणि लॉचा जिथं बॉडी सट आहे त्याचं पाणी प्यायला स्वतःच्या खर्चाने जातात. ही बहुजन समाजाची आजची परिस्थिती आहे. आणि आम्हाला म्हणतात नागरिकत्व सिद्ध करा. यांच्या बापाच्या देश वेकारे भोसडीच्या नो. बहुजन समाजाचं डॉक्टर, इंजिनियर नरेंद्र जाधव सारख्या लोकांना कोणाला मूर्ख बनवता रे तुम्ही? कुठं ब्रह्म जन्मला आणणार रे?
काही शरमविरम ठेवता का रे? 6च्या 6 पार्ट्या एक कानून केलं. हा काय आहे रे? अरे राजकारणाची व्याख्या काय आहे सांगा मला. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. अरे एक चपराशी व्हायला माझ्या काळात 4 वर्ग पाहिजे होता. क्रालला 10 वर्ष ग्रॅज्युएट पाहिजे होता. सांगा काय क्रायटेरिया आहे रे? ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. सांगा कोण चालवतं आतंकवादीचं ऑफिस नागपूरहून? कोण होय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ना मोगलच्या अवलाद नेहरूजी? 75 वर्षापासून हे करतायत. सांगा कोण होते? काय क्रायटेरिया आहे? कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत हे निजामी मराठाच्या अवलादी, शिवाजी महाराजांचे दुश्मन, जिजाऊचे दुश्मन, संभाजी महाराजचे दुश्मन, अहिल्याबाई होळकरचे दुश्मन, फुलेच्या दुश्मन, मेकॅनिकल इंजिनियर बघा टट्टी खाणारा. हा अहिल्याबाई होळकरचा दुश्मन, शाहू महाराजांचे दुश्मन. यांना औरंगजेब पाहिजे ना कुत्रा पाहिजे. आणि बाबासाहेबांचे देशद्रोही लोक. हा नरेंद्र जाधव आज घेतलेला कसबेकर, मुंगवेकर, हा श्याम मानव. सांगा काय व्याख्या आहे? जो डिस्ट्रिक्टमध्ये बलात्कार, खुनी, अन्याय, अत्याचारी. कारण हे कोण आहेत? काय केलं यांनी 5000 वर्ष? या यहुदींना विचारतो, बामणांना. आज आमच्या आया बहिणीला बलात्कार, खून करणं, त्यांचं अन्याय, अत्याचार आमच्यावर. अरे स्वातंत्र्यानंतर किती लोकांना मारलं तुम्ही लोकांनी? काय आहे? डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी. बघा मराठवाड्या आणि या साईडच्या जाती, तेली, कुणबी, कलार आणि सोनार. 5-5 वेळा खासदार. 1% फक्त 1%. बाकी मरतायत बिचारे. जो जास्त खुनी, बलात्कारी डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, तो बनते खासदार. डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, तो कॉर्पोरेटरचा आहे. बॉम्बे, नागपूर, मुंबई सारख्या याच्यातला. तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी आमदार. तहसीलचा, नगर परिषदचा. आणि खेड्यात राहतो सरपंच. संध्याकाळ झाली सगळे येतात, दारू पितात आणि त्याची पोरगी उचलून रेप, बलात्कार केलं का कापून फेकून देतात. हे का राजकारण आहे? आणि कुठून चालत आहे? कोण बसले आहेत सांगा? आज कोणाच्या डोक्याने चालत आहे? हे 75 वर्षापासून हे नेहरू फॅमिली, मोगलांची औलाद, 90% लोकांचे दुश्मन. केली का रे जनगणना ओबीसीच्या लोकांना? कोण होय हे? आणि हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य याच्या बापाचा देश होय का रे? 3 क्रांत झाल्या आहेत. सांगा माझ्या देशातल्या लोकांनो, कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? अरे यांनी 114 गोंड गोवानीला मारलं 94 मध्ये. 92चं ते कांड श्रीकृष्ण आयोग केली का इन्क्वायरी? हा 93ला शुभूषा जेलमध्ये. 91ला यांनी त्या राजीव गांधीला मारलं पेरियारला बदनाम करण्यासाठी. इंदिराला मारलं मंडल कमिशनला बायकॉट करण्यासाठी. हा RK धवन यहुदीचा अवलाद. तिचा लेक्चर आहे इस देश के उन्हें मेरा खुद का. तिला माहीत होतं लोक किती शिकले होते. आज ही परिस्थिती आहे. सांगा रे कोण बसले आहेत? 50 पासून 50 अगोदर कोणी बनवली काँग्रेस आयएसएस जनसंघ? या गरीब आदिवासीवर, 33 जातीवर आज 45 वर्षापासून व्हॅलिडच्या नावाने हे एवढा मोठा कांशीरामचे चळवळ विकणारे कांशीराम गुलाम समाज पार्टी EWS आणून बघा. गरीब आहेत ते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शंख बजाएगा, हाती चलेगा. किती बैमान कोम आहेत. हा वामन मेश्राम हरामखोर म्हणतो आदिवासीचा पूर्ण सत्यानाश केलं आणि कितीतरी हे काढलेत. प्रोटांची संख्या, प्रोटांची संस्था. हा आणि यांचे हे 14 जातीचे बसलेले दलाल, तो प्रवीण गेडाम आणि हा कांशीरामचा दुश्मन. म्हणून खापाडे साहेब म्हटले होते, SC के लोग वेश्या व्यवसाय करते, खुद के स्वार्थ के लिए. यांनी लग्न केलं. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ अजूनही म्हणतो कोकाटे, बनबरे. अरे आवाज काढा ना रे, आवाज. आम्ही तर जिनियस कोम आहोत. आम्ही नाही भेट कोणाच्या बापाला. मरून जाऊ. आणि भागीदारी मोर्चावाले, EVM वाले आम्ही तर शहीद झालो अगोदरच. आमचा एक भाऊ लढतोय महाराष्ट्रात, भारतातला पहिला EVMच्या विरोधात. माझ्या लोकांना इतकी भयानक परिस्थिती आहे आज. यानी इलिगल कानून तुम्हाला टाकवायला. आणि हा सगळ्यात जोरदार हा जनसुरक्षा कायदा बघा. हे
काँग्रेस ISS जनसंघ 80ला जनसंघाचा दिवा गेल्यानं फुल आलेला आहे. बघा सांगतो काय कानून आहेत ते. द्विपक्षीय प्रणाली, NDA येईल इंडिया जाईल, अलायन्स NDA येईल NDA जाईल. बघा बरोबर केलं आहे दोघांनाच. कोण आहेत? आतंकवादी देशद्रोही काँग्रेस ISS जनसंघची स्थापना कोण केली आहे? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, हा टिळक, हा बाल पाल आणि बनिया. झाला. दुसरा कायदा EWS इलिगल रिझर्वेशन केली का रे? OBCच्या लोकांना क्रिमिनल लावलं. आम्हाला तर काहीच नाही बिचारांना. 33 करोड लोकांचं आयुष्य बर्बाद केलं. हत्या केली किती लोकांनी. हा म्हणणारा कांशीरामचा दुश्मन, आदिवासी दुश्मन वामन मेश्राम आता फाटून राहिली. आता जल जंगल जमीन आमच्या पोरी बलात्कार कापा काही करा, तोंडात आवाज नाही, नुसतं पास्ट हे आहे वो आहे. अरे काही ते सोल्युशन काला. आणि सगळे हे गांडू म्हणतो या हिस्ट्रीचे डॉक्टर गुलाम जेवढे आहेत ना सगळे गुलाम हरामखोर लोकांनो. आणि एकच क्वेश्चन आहे, कुठं ब्रह्म आहे? तुम्हाला दिसत नाही का रे काय हालत चालली आहे या देशातलं? 90% तुमचे नातेवाईक वगैरे कोणी नाही आहे का रे भडव्यांनो? तुम्ही स्वतःच्या आईला ज्या जन्म दिलाय, ज्या पोरीसोबत एवढं करा, एवढं मोठं अन्याय अत्याचार आहे जगाच्या पाठीवर असं झालेलं आहे का रे लोकांनो? आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात 6च्या 6 पार्ट्या कोण आहेत रे? कोण आहे काँग्रेस? कोण आहे राष्ट्रवादी? कोण आहे तो नवा वर्ग गुंडा, तो 12वी दारुडे हिंदू मुस्लिम करणारे श्रीकृष्ण आयोग? केशवराव ठाकरेचं मौत के सौदागर म्हणतो याला. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, अरे कुठून जन्मला ब्राह्मण, कुठून जन्मला मराठा, कुठून जन्मला दलित, कुठून जन्मला मुसलमान? शरम नाही वाटत? हिंदीच्या नावाने याच्या नावाने गुंडागर्दी करून प्रॉपर्टी जमवून घेतल्या. तर काय रे राज ठाकरे? 89 मध्ये रमेश किनीचा केस इथं टाकला सर डेक्कन कॉलेज नटराज टॉकीजमध्ये आणून. आणि त्यानंतर बघा दादांनो, EWS इलिगल रिझर्वेशन या मायावाची यांनी पूर्ण पाप 3 दिवसात फ्रॉड होटिंग आणि लिहून कांशीच्या बहिणीला भेटू दिलं नाही, कधी बँक अकाउंट नाही मेलेलं याचं. त्याच ऑफिसमध्ये मी पण तयार झालो आहे आता. त्यानंतर CC-NPR मध्ये तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत रे, शेतीवाल्यांच्या शेती. तुम्ही नागरिकत्व सिद्ध करा. आणि जेवढे शिकलेले आहेत, जेवढे नोकरीवाले MP MLA तुमचं इन्कम चेक करणार आहे, प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. निघा रस्त्यावर, गोळी खाऊन मरा या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. इतके कोम या जगाच्या पाठीवर नाही, जग यांच्याकडे बघतो. किती बैमान आहेत. अरे मुश्रीफ साहेबांनी लिहिलंय हू किल करकरे. ज्या माणसाने हेमंत करकरे पोलीस ऑफिसर नागपूरचा ब्राह्मण कामठे मेला, त्याच्यासोबत बैमानी करणारा राज्यसभेचा सदस्य बनतो आणि या कायद्याला सपोर्ट करतो. हे दुश्मन, निजामी मराठे दुश्मन. जज लोयाला मारलं. 114 गोंड गोवायला नोव्हेंबर महिन्यात निवडून येण्यासाठी आदिवासींची हत्या केली. 97 मध्ये घाटकोपरला 11 निरपराध लोकांना मारलं, मनोहर कदमला सोडलं. हे BJP शिवसेनाची गव्हर्नमेंट. काही नीतिमत्ता नाही यांची. यांना फक्त हरामाचं पाहिजे. तुम्हाला मूर्ख बनवतात. हा वेगळं. त्यानंतर बघा 14 मध्ये फ्रॉड इलेक्शन झालं. कोण आलं? 99 पासून फ्रॉड इलेक्शन होत आहे दादांनो. खायलराजी खान हा नाना पडोळे खासदार BJPच्या काँग्रेसमध्ये. भूत मागे आईच्या ना पोरीच्या गुप्तांगमध्ये लाकडाने मारलं दादांनो. एक अंध भावाला याला मारलं. आणि औरंगाबाद युनिव्हर्सिटी हा शरद पवारनी किती लोकांची हत्या केली रे दादांनो. काय रे कुठं गेले रे पॅन्थरवाले? कुचं पाणी नाही पेलं सडल्या तर तुम्ही हिंदू नाही. अरे किती बैमान. विकून टाकले दीक्षाभूमी. आमच्या पोरीच काफी आहेत. आणि त्याच्यानंतर कायदा बघा दादांनो, झाले 3. शेतकऱ्यांची शेती, मुसलमान देशद्रोही आतंकवादी, आम्ही नक्षलवादी, खेतीवाला देशद्रोही. काय आहे हे? अरे 90% लोकांनो, 10-20% लोक मरू पुढच्या पिढीसाठी. पण एकदाचं सोक्ष मोक्ष करा यांचं. हे नाही ऐकणार. कारण यांचे बाप न माय या महाराष्ट्रात आहे आणि हे मराठ्यांचे बाकीचे पण आहे ना,
त्या महाराजाला सांगतो आज, कालपासून तुझं टोनिंग चेंज झालं. हा हरामखोर महाराज, आजपासून बहुजन शब्द गायब. हा भाड खायला भेटली तर काय, कोण चालवता रे 200 फॅमिली निजामांचा, आणि गरीब मराठे काय जरांगे पाटील. संविधानाने तुला एकमताचा अधिकार दिलं आणि स्वाभिमानाने शिकवलं, त्याचं नाव घ्यायला कोणाला मूर्ख बनवतच रे तुम्ही, दलाल भडवे लोकांना. लक्षात ठेवा, संभाजी महाराजा बदला 1 आम्हीच लोकांनी घेतला, अतिशूद्र लोकांनी. आणि हे जेवढे तुम्ही मुसलमान म्हणता ना, हे सगळेचे सगळे आम्ही आहोत अतिशूद्र लोक. लक्षात ठेवा. अरे किती पैसा या महाराष्ट्रामध्ये, जगातला सगळ्यात श्रीमंत एकटा लढतोय आमचा भाऊ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. 42 वंचित लोकांसाठी EVMच्या विरोधात एकटा माणूस. सगळे हरामखोर दोगले लोक आहेत. हा सगळ्यात बदमाश हा राहुल गांधी, मक्कार म्हणतोय हिजड्याच्या अवलात. राजस्थानमध्ये फ्रॉड, हा MP मध्ये फ्रॉड, हरियाणामध्ये फ्रॉड, महाराष्ट्रात हा निजामाचा शरद पवार म्हणतो याचा वकील जोनले 35% अगोदर टाकले म्हणून. आता तोंडात तर आवाज नाही. ललित प्रभात ऐका, चाले जाय, फाशी द्या मला. छत्तीसगडला भूपेंद्रचा बाप होता, त्या भूपेंद्र बघेल आपल्या बापाला टाकलं जेलमध्ये. 22 काँग्रेसच्या लीडर लोकांना मारलं, 20 का 22 आतंकवादी नावाने आदिवासी लोकांना मारलं. पहलगाममध्ये 40 पोरांना मारलं आमच्या बहुजनांच्या दादांनो. हा ललित प्रभा DGI गृहमंत्रीमध्ये, आणि त्या देवेंद्रला सोडून दिलं कॉम्बिंग करायचं. हा यांनी मिळून 28 लोकांना पहलगाममध्ये महाराष्ट्रात मारलं. हे काय म्हणतात त्याला, हत्यारे, खून के हत्यारे म्हणतो या ठाकरेला, दोघे भावांना. आणि श्रद्धांजली वाली का करा ना त्याच्यावर ऍक्शन. नीरज टाकल्यावर ललित प्रभात एवढे मुर्दार जायते. हे निजामी मराठाचे जे राज्य करते, आणि हे आमचे संविधानाचे देशद्रोही हरामखोर नरेंद्र जाधव सारखे डॉक्टरेट लोक, कसबेकर सारखे, मुंगवेकर सारखे, सरोदे सारखे. कुठं गेला रे संविधान. हा श्याम मानव हरामखोर लोकांना या ना, मी शिकवतो द्या ना. अरे जगाच्या पाठीवर जन्मलेलं कसं कधी, कोणाचा इतिहास हिस्ट्रीचे सगळे गुलाम लोक, स्वार्थासाठी पदासाठी हपापलेले लोक. हे एवढा मोठा कायदा आणलाय. हा सगळेचे सगळे सपोर्ट करतात. अरे तुमची दशा का होणार आहे CCNPR केल्यानंतर, तुम्ही मरणारच आहात इतकेचे इतके. हे कोणाच्या बापाचे नाही झालेले आहेत, गुलाम. आणि दादांनो बघा, नंतरचा कायदा झालं. पहिला जाईल NDA येईल, इंडिया येईल. आहे काँग्रेस, RSS, BJP अलायन्स सगळे हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, कॅटेगरायझेशन, OBCची जनगणना नाही. हां गरीब मराठे मरा तुम्ही. हां ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, EWS, मायावतीचं, कांशीरामच्या पार्टीचं पाप. आता काय राहिलं, 1 नेशन 1 इलेक्शन झाले का नाही. CCNPR सगळ्यात खतरनाक. आता तुम्ही नागरिकत्व सिद्ध करा, यांच्या बापाचे देश होय. हे 3% मोगल आलेले, हां नेहरू फॅमिली, आणि हे 10% ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे गुलाम आहे. हे निजामी मराठा. यांना काय पाहिजे, आमची 3 वर्षाची पोरगी बदलापूरला मारून खालून त्याचे पाठ विकतात. एखादी बाई निघते का. हां अरे एखादी बाई निघते. त्या परभणीला, बीडला डोळे काढले त्या चव्हाणचे. हां त्याला मारलं बीडला. याच्यासाठी कॉम्बिंग. आणि सगळ्या पोलीसवाल्यांना ड्रेस दिलेला आहे. हां नरसिंगरावने गेट करार केला, सगळं विकून टाकलं पूर्ण. कोणाची गव्हर्नमेंट होती रे. हां कोण होय, अरे कोण होय. दादांनो मी सांगण्याचं काम करतो. आज इतकी भयानक परिस्थिती आहे. तुमची मुलगी आणि जर सून माझी प्रेग्नंट आहे, पोरगी झाली तर यांच्या भोगासाठी मुलगा झाला. सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया महाराष्ट्रातली. आणि IAS ऑफिसर बघा 50 पासून कोण बसलेले आहेत या महाराष्ट्रातले. त्या कसलेने एवढं नागोडं केलं, कोणतीच ॲक्शन करत नाही. विमाननगरला 31 डिसेंबर 25ला MP च्या एका इंजिनियर पोरीला मारलं. 3 टप्परवाला 800 करोडचा.
त्याचं मायचं रक्त जाते. ना एक पोलीस कमिशनर नाही इन्क्वायरी करत, ना कोणी CD नाही, EBI नाही, काही नाही. आणि सगळे त्याचं मायचं रक्त म्हणजे किती अन्याय अत्याचार चालला आहेत. आज किती दिवस झाले बीड परभणीचं काय चाललंय काय महाराष्ट्रात 3 क्रांती झाल्यानंतर. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं दादांनो, आता मी सांगितलं ज्याला डिटेल पाहिजे बघा, माझे व्हिडिओ खूप पडले आहेत. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. विचारा त्या नरेंद्र दाभोलकरला विचारा, मोठा पादून सांगते ना, ये ना, एकच तर क्वेश्चन आहे माझं, दाखवा आणून. ब्रह्माचार असेल तर आणून दाखवा. नाही तुम्ही अजूनही सांगतो मी, चितके काय आहे फडणवीस पासून कमी या पुण्यातनं माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, नाही तर तुम्ही विचारा. शरद पवारला सांगतो, सुप्रिया सुळेला सांगतो, अति झाला आहे आता, अति. मरू आम्ही. भागीदारी मोर्चा माझा मोठा बंधू BJ कोळशेपाल रिटायर, अजिबात नाही भेट. आम्ही भागीदारी मोर्चाच्या मरायला निघालेलो आहे. प्राचार्य साहेब, भानुप्रताप साहेब, बलराज मलिक साहेब, बहुजन, आम्ही सगळे मरायचंच आहे. आम्ही शेवटचं आहे. तुम्ही किती कानून करा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब जिथपर्यंत जिवंत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. मरू त्यांच्यासोबत. चालवा गोळ्या, तुम्ही किती चालवतात बघतो आम्ही पण चंग बांधलेलं आहे महाराष्ट्राच्या लोकांनी. आता असंही मरायचंच आहे का नाही तुम्ही सांगा. उपाशी राहून तुम्ही ज्या CC-NPR केलं, हे 85 करोड लोक जे आहेत त्यांच्याकडे कागद आहे का? का रे महाराष्ट्राच्या लोकांनो, तसे तुम्हाला मारणारच आहे. असंही त्यांनी कायदा आणलेलाच आहे ना. आमचे गांडू हे मराठ्याचे नाडू, सगळ्यात गांडू हा उज्ज्वल निकम बैमान. आणि हे आमदार खासदार निजामी मराठा 200 फॅमिली. मराठा सेवा संघ तोंडातला आवाज नाही. तो पुरुषोत्तम केंडकरची बायको आमदार झाली तर तो जिजाऊचे नाव नाही, तो नामदेवराज जाधव जिजाऊचा औलाद. अरे जिजाऊ अन्यायाविरुद्ध लढली का? तुम्ही तर तोंड उघडत नाही. मारा ना. गरीब मराठा मरायला झाले. आम्ही OBCचे लोक गरीब, आम्ही तर मरायला झालो. आदिवासीचे 33 जाती 45 वर्ष झाले. आणि SCचं तुम्हाला माहीतच आहे. सगळं हलकट जे आहे 75 वर्षात तुम्ही प्रचार काय केला आहे? बाबासाहेब आंबेडकर ना ढोर खात होते, ते खालच्या दर्जाचे होते. त्या रावने बनवलेलं संविधान. दुसरा जातो, अरे कशाला आरक्षण पाहिजे त्यांना, मस्तावलेले आहेत, किसको नाही हमको नाही. तो तिसरा जातो, अरे बाबासाहेब आंबेडकरने यांना आरक्षण द्यायलाच नाही पाहिजे. चौथा जातो, हे सगळे कोण? तेली, कुणबी, कलार आणि सोनार. सांगितलं काय क्रायटेरिया आहे? जो चड्डी नाही घालला, खून, बलात्कार, हा बघा ना, अहिल्याबाई होळकरचा औलाद, हा पडळकर हरामखोरा. शरम वाटते का? तू बिरसा मुंडाचा रक्त होयस, आमच्या आईला दगड करतेस, धर्म करतेस, हरामखोर. तुला बिरसा मुंडा कोण होता रे? अरे ख्रिश्चन आणि हे होते, त्यांनी म्हटलं धर्म स्वीकार, आम्ही तुम्हाला हे करतो. काय अभ्यास केलायस रे हरामखोर? आणि दादांनो नंतर तिसरा चौथा जातो, ते आदिवासी डुक्कर आणि कुत्रे झोपले होते त्यांच्या मायेजवळ, आम्ही हे आहो, हा वामन मेश्रामदेव प्रोटार नावाची संस्था. पाचवा जातो, प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये लय पैसे खाल्लेत. सहावा जातो, आपलं धर्म मोठा आहे. हा चला रे, तुमच्या माय बापापेक्षा दगड मोठा आहे. सातवा जातो, मुसलमान लोक. दादांनो हे केलं ना 75 वर्षात. आणि गुचं पाणी, चरस, गांजा पिणाऱ्या लोकांचं संविधान काय? अरे मरून जाऊ तुमच्यासाठी चॅलेंज करतो फडणवीसला. हरामखोर म्हणतो तुला. भाडव्या तुझी बायको मध्ये वेश्या व्यवसायाचं सर्टिफिकेट द्या. ती एक बाई मध्ये एका टांगेत 56 घेतो, दुसऱ्या टांगेत 56. ज्योतिराव फुलेचे जय परशुराम म्हणता तुम्ही का वाजवड आहेत काय माझ्या बहिणींना? ती लता मंगेशकर बाबासाहेबांना शूद्र समजते. एक बाई मरून गेली, सगळे तोंड बंद करून बसलेत. एकटा लढतोय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. काय तमाशा चालवलाय का? आता काय शाहू फुले आंबेडकर, तुकाराम महाराज काय पैदा होणार काय? शिवाजी महाराज. एकाच्या तोंडाचा आवाज नाही निघाला. 61 लाख रुपये का खासदाराला मिळते, 12 लाख रुपये याला. तुम्ही का आम्ही का मरायला झालो का रे? काय लोकशाहीची व्याख्या आहे? 5000 वर्ष तेच, 75 वर्षाच्या वळणाचा तेच. आणि आता कायदा आणून, EVMच्या टुनटुन आणून, शिक्षण रोजगार हेल्थ समजून काय रे जरांगे पाटील?
तू का मूर्ख समजतोस का? अरे गरीब मराठा लोकांना या, मी दाखवतो सोन्याची चिडिया या महाराष्ट्राला. सगळ्यांना कर्ज माफ, 12 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे, त्याच्यात 8 लाख. रोज 9 शेतकरी बिचारे आत्महत्या करतायत आणि हे मजा बघत आहेत. त्या खोतकरकडे मराठवाडा ऍडमिट राहतो. हा 5 करोड 10 लाख, अरे कमी पैसा आहे का? जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. मारा ना आता, किती लोकांना मारतात पाहतो ना, सुरू झालं ना आजपासून. तुम्ही सगळ्यात अगोदर मरदार आहे, तुम्ही ईडी सीबीआय. आम्ही काय? अरे आम्ही भीमा कोरेगावी केले आहे आणि 42 मध्ये 7,22,000 लोकांनी या देशातला मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी, गरीब मराठ्यांनी आहुती दिली आहे. यशवंतराव चव्हाण सारख्या लोकांनी. तुमच्यासारखे गांडून आहे होते हरामखोर लोकांनो. एवढा अन्याय अत्याचार होत आहे. जिवंत माणसाला कापतायत. 3-3 वर्षाचा पूर्ण बलात्कार करून सगळे पोलीस कमिशनर LDO. अरे तुम्ही लोकांनी ज्या आईने तुम्हाला जन्म दिला सांगतो तिच्यासोबत बैमानी करता तुम्ही. आणि बघा दादा नो, झाले 6 काढून सांगितले. कोणी बनवलंय रे? होय का बीजेपी काँग्रेस अलायन्सने? कोणी आणलं EVM? त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा हे बघा, हिस्ट्रीचे डॉक्टर इंजिनियर सगळे गुलाम पदासाठी आणि 8-8 डिग्र्या घेतल्या बघा बाबासाहेबांचे देशद्रोही लोक. शरम नाही वाटत? एकच तर प्रश्न विचारतो, कोण बसले आहेत रे? अरे कोण बसले आहेत? डॉक्टर नरेंद्र सांगा ना रे, सगळेचे सगळे मेले का रे आता तुम्ही? त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है, 100 दिन भेड़ बकरे के समान से शेर के समान जिओ. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. कांशीरामजी म्हटलं ते मैं बहुजन लोगों जगाने का काम करो. हाय मीतीस व्यक्ती पूजने माणूस गुलाम बनतो. बघा कांशीरामच्या नावाने. हाती चलेगा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंख बजाएगा. वाह वाह, ज्या माणसाच्या बहिणीला नाही भेटू दिलं, घाटावरचे कपडे घातले बिचाऱ्याने, बँक अकाउंट नाही ओपन केलं, आणि ज्या लोकांनी 5,000 वर्षापासून शोषण केलं, 10,000 वर्षासाठी गुलाम केलं, 75 वर्षात आमच्या आया बहिणीला कापत आहेत, आम्हाला कुत्र्या बकऱ्यासारख्या महाराष्ट्रात. का 3 क्रांत्या झाला म्हणून गदे घोड्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ ऍड केलं. हा मनुस्मृतीप्रमाणे. हा या आदिवासींना 45 वर्षापासून अन्याय करतायत. शरम नाही वाटत थोडीशी? आम्ही माणसं नाव आहे का? अरे तुम्हाला जग सोडणार आहे का काय रे? आज या ऑडिटर जनरलला विचारतो, तू खासदार झालास ना, तुला काय जग सोडणार आहे का? तुम्हाला आहे का जगामध्ये असं कुठं? जग बघत नाही का तुमचं? पहिलगावला बघितलं ना, ललित प्रभातला काय सुप्रियाताई खोटं नाटक जगाला शिकवतं. आता तोंडात आवाज नाही निघत का? खोटं आहे का? एखाद्या काँग्रेसच्या लिडरनी टाकले का EVM मध्ये? अरे आम्ही लढतोय, भागीदारी मोर्चाचे लोक, आमचा भाऊ लढतोय एकटा, भारतातला पहिला व्यक्ती मनुस्मृतीच्या विरोधात. अंड किती कायदे आहेत असतं, चालवणं गोळ्या. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि हे मोगलच्या औलादाच्या हातात संविधानची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतील. कोणी काढली आहे काँग्रेस RSS सांग? आतंकवादी संघटन. तुम्हाला आतंकवादी नाही म्हणतो, काय म्हणू? आहे का काही शरम बिरम? काय मागतो रे आम्ही? मेहनतीचं शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. का तुम्ही का मूर्ख समजता का? औषध शाळा बंद, आत्मनिर्भर. हा बँकाच्या बँका लुटून गेले. शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, मी नक्षलवादी. या गरीब आदिवासींवर 33 जातीवर 45 वर्षापासून अन्याय करता. केली का OBC जनगणना? संविधान कितना भी खराब रहने दो, उसकी अमलबजावनी करने वाले लोग अगर बहुजन समाज के जाएंगे, टैक्स लोग जब भी दे रहे, किसका पैसा है रे? ये 90% का पैसा आहे. तुम्ही काय कष्ट केलं आमच्या आया बहिणी 3 वर्षापासून? आणि ज्याला वाटलं अरे कमिशनरला नाही सोडलं, तुम्ही जजला नाही सोडलं, जो आला त्याला मारलं, जो आला त्याला मारलं. आणि स्वतःचे हे लपवायला आता कायदा आणलाय. इंग्रजापेक्षाही आणलं होतं. असा कायदा होता का? मारानं किती लोकांना मारतात बघू ना आम्ही पण. पण एकच लक्षात ठेवा, हा अजूनही सांगतो भागवत आणि त्या फडणवीसला हुशार आहे तू वकील, अजूनही माफी मागणं घरात बसा.
जग तुमची कत्ल करणार आहे. जग तुमचा हेड जसं नेतन्याहू ना, जगाने त्याला बायकॉट केलं. बाबासाहेबांनी म्हटलं संविधान कितना भी खराब रहो उसकी अंमलबजावनी करने वाले लोग अगर बहुजन को बेसिक अधिकार एज्युकेशन, नोकरी, हेल्थ आणि टॅक्स घेतील तर संविधान अंमलबजावणी होईल. सगळ्यांना फुकट शिक्षण देतो. या एवढा पैसा आहे, काळजी नका करू पैशाची. अरे ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे एवढा एकाचा पैसा काढा रे. 5,00,000 या महाराष्ट्रामध्ये 12 लाख हे आहे लाख हे करोड रुपये हे आहेत कर्ज. 8 लाख करोड इतकंच. सांगा 8 लाख करोड आणि 5,000 लाख करोड एकेकाकडे आहे. 24 लोकांकडे किती वर्षाचा पैसा आहे सांगा रे. आता कोणाचा पैसा वया हा तो समृद्धीमधला राधेश्याम मापलवार 3,000 करोडची प्रॉपर्टी, 3 बायका. सांगा कोणाचा पैसा वय रे हा. निघतो एखाद्या तोंडातनं आवाज. हा सांगा 61 लाख रुपये एका खासदाराला. 19 इलेक्शन झालेत आजपर्यंत. 10 ते 12 लाख रुपये आमदाराला. सांगा तो लोणीकर 5वा नापास शिव्या देते. आमच्या बाप म्हणते अरे घेऊन जा तुमच्या माया बहिणी पोरी बारी सगळ्या घेऊन जा, तुमच्या बापाकडे तयार आहे तो. अरे काही शरम बिरम वाटते का रे तुम्हाला. तुम्ही माणसं वागा. तुमची दशा काय होणार आहे रे भडव्यांनो. हे कोणाचे झाले आहेत का रे हे. तर तुमचे होणार आहे निजामी मराठ्यांनो. बसा ना किती दिवस टूट बसतात. आणि त्यानंतर दादांनो आमच्या देशात 2 पार्टी आहेत. एक कांशीराम गुलाम समाज पार्टी, दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी. बघा स्लोगन मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए. बुद्ध का देश आहे. हे कुठेही गेले तर आम्ही बुद्धच्या देशातून आला म्हणतो. आणि इथं बघा एवढी मोठी क्रांती केली. जगात बुद्धाला मानतात. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, अहिंसेच्या मार्गाने, मानवता, इंसानियत आणि ह्युमॅनिटीने. आणि त्यानंतर दादांनो मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. और पूरे भारत में और महाराष्ट्र में ईवीएम से फ्रॉड वोटिंग के विरोध में स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय को मानने वाले संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन के समाज के लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने इस देश के किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए आज हमारी बेटियाँ ही काफ़ी है. देखा पहलगाम में अतिशूद्र से लोग मुस्लिम हुए. जो भी गरीब लोग हैं वो मुगल तो अलग ही है. ये मुगल है ना 1-2% मुगल है. वो निजामी मराठा हैदराबाद वाला, ये नेहरू का देखो ना, बाबा साहब का खूनी, 90% का दुश्मन. और ये प्रेस मीडिया बदमाश, लोकमत, TV9, हाँ ABP न्यूज, मट्टा, हाँ NDTV, पुडारी, सब 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 उनको वही धंधा बचा है, बाकी कुछ नहीं है. मारो ना, मारो मारो मारो. अभी तो हम नंगे हो गए, कोई फर्क नहीं पड़ता है. लेकिन सच्चाई बोलते रहेंगे. देखते हैं तुम्हारे में कितने गोलियां है और कितने कानून, कितने लोगों को. अरे तुम्हारी जेल कम गिर जाएंगे, जेल ख्याल में रखना है. तेरी होशियारी ना, तुम निजामी मराठा और फडणवीस, तेरी होशियारी अभी तेरे आंख पे आने वाले. ये इस पृथ्वी के ऊपर तुमको क्या लग रहा है रे. तुमको क्या लग रहा है आज 21वीं सदी में नेट आए. संभल जाओ. चलो सुनो अभी बताओ मेरे देश के लोगों, सभी लोगों, मानवतावादी 140 करोड़ लोगों. और उज्जवल निकम तू भी सुन ले, नरेंद्र यादव तू भी सुन ले. डॉक्टर बोलता है हरामखोर, बाबा साहब का देशद्रोही बोलता हुआ तेरे को. और मुंगवेकर और कस्बेकर और शाह मानव जितने भी संविधान से निकले थे ना, सभी सुन लो. सबका जन्म मोबाइल है, औरत के पेट से हुआ है, ख्याल में रखना है. वो बेचारी 9.5 महीना पेट में रखती है. देखा ना हरामखोर एक मंगेशकर फैमिली, तुपे फैमिली ने दिया उसको पैसा, उससे ट्रीटमेंट लेते हैं और बोलते मैं नहीं गाना गाऊंगी, शुद्र है बाबा साहब. अरे शर्म नहीं क्या. तू गाना नहीं गा सकती थी, बाबा साहब नहीं रहते तो संविधान. तो संविधान के देशद्रोही लोगों मस्ती मत करो. अभी भी बोल रहा हूं मैं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मर मिटेंगे संविधान के लिए. हाँ फडणवीस तू भी नागपुर में पैदा हुआ है. मैं आता है हलवा समाज का मौर्यवंशी नागोदे बिरसा खून. मेरा गुरु है मामा देशमुख, जिसकी मैयत निकाला था ना डॉक्टर मामा देशमुख. डरा नहीं है, अभी मरा 3 महीना पहले. हाँ तुमको नहीं डरा है.
ख्याल में रख फडणवीस। हाँ, मैं आता हूं और बता किधर ब्रह्मा है तो हरामखोर बोलता हूं तुम लोगों को, यहूदी के औलादो। इतने क्या रे, तुमको क्या लगता है पृथ्वी के ऊपर इंसानियत नहीं है क्या इस वर्ल्ड के अंदर? नेताओं का तो हो गया, भीख मांग रहा है। तुम किस झाड़ के पत्ते हो? अरे 90% है हम लोग, क्या फर्क पड़ता है? 10-20 करोड़ भरेंगे तो है हमें देने वाले। उसके बाद में देख लो भाई साहब, उसके डिलीवरी होते हैं, कई बूंद खून से दूध पिलाती है बेचारी, माँ बाप भूखे रहते हैं। और क्या बोलते वो, मेरा बेटा धर्म का गुलाम, मेरा बेटा भगवान का गुलाम पत्थर का, मेरा बेटा कावड़ यात्रा का गुलाम, मेरा बेटा ड्रग्स का गुलाम, मेरा बेटा दारू का, मेरा बेटा बलात्कारी, मेरा बेटा खूनी, मेरा बेटा गुंडा, मेरा बेटा दारूडे। वो कहते मेरा बेटा स्वाभिमानी। उसके लिए एक मत का अधिकार, 32 डिग्री 4 PhD लेके, और 3 क्रांति हुई है, ख्याल में रखो। यहूदी के औलादों और निजामी मराठा के औलादों को बोलता हूं मैं। इतने PhD लिए लोग, ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, और ये वामन मेश्राम, कांशीराम का दुश्मन। उसके बाद में आपके घर में बच्चा पैदा हुआ, महाभारत रामायण बताया, पंचांग, लड़का हुआ ये रखो, लड़के हुआ बी रखो। आज का दिन क्या है? गुड़ी पड़वा। घुसो ना रहे उसके घर में, बंच ऑफ थॉट में बोलता है हेगड़ेवार बलात्कारी था, हाँ दारूडे था। क्यों हिम्मत नहीं किया ये गरीब लोगों के ऊपर? अरे तुम दुश्मन हो। और सिलेबस क्या है? वो नमूद्रिपाद राधाकृष्णन आज भी पढ़ा रहे, जिसने माफी मांगा हाईकोर्ट को। और कन्नन साहब हाईकोर्ट के जज थे साउथ के, उनको 5 महीने 6 महीने की जेल कर दी। 4 लोगों का प्रॉपर्टी चेक करने के लिए बोला तो संभाजी महाराज बेचारी, तुकाराम महाराज गए पुष्पक विमान से, कौन बैठे रे? हिस्ट्री के डॉक्टर लोगों, तुम लोगों ने इस 90% लोगों को पापी वो हरामखोर झूठा इतिहास खुद के स्वार्थ के लिए, और उनकी आदत आपको भी लगी है। हरामखोर किसने पढ़ाया रे? कौन सिलेबस बनाया इस देश का? कौन गाइड कर रहे? और उसके बाद में कौन लेता है पर्सनल इंटरव्यू? कौन बैठे हैं IAS ऑफिसर ऊपर से नीचे तक? 314 लोगों का सिलेक्शन हुआ था 2014 में। हाँ, दिया क्या अपॉइंटमेंट? मरने के बाद में शांति चाहिए। यह कुंभ मेला में नासिक में, यह फडणवीस का और तुकाराम महाराज का औलाद हो, एक भिड़े मास्टर और दूसरा मोरे मास्टर, पहरेदार, उधर वेश्या व्यवसाय का धंधा है उसमें। उसकी औरत ही कहती है सबको दे दो सर्टिफिकेट, और भागवत कहता है करो रे 3-3। अरे एक आधी औरत की क्या? 61 लाख वोट बढ़ दे 1 घंटे में, पूरा फ्रॉड है। इसने मरकट वाले में लगाओ ना, मेरे को दो ना, चल दिखाओ 2000 वोटिंग करके। इतना क्या बेवकूफ समझ रहे क्या लोगों को? 6 के 6 पार्टियां, ये मोगल के औलाद और ये आतंकवादी संगठन, यहूदी के औलाद, और ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, तुम्हारा बाप का देश है 10% का। अरे कुछ लिमिट है ना? सीसीएन पर ही करेंगे हमारी? अरे घुसेंगे। कितने करोड़ों को मारते थे देखते, गांडू कहता हूं तुझे को भागवत। जेठ सेकंड में हमारे पैसे से रहता है गांडू, तू बेवकूफ बना रहे सबको। वो नितिन गडकरी 15 में खापाड़े नाम की औरत बर्तन घसती थी, हाँ 9 साल की बेटी, उसको बलात्कार करके इसके गाड़ी में चाबी इसके जेब में है, और तू जात के नाम पे लात। अरे तुम्हारे जैसे ये नहीं रहे, पूरा नंगाड़ बदमाश कोर लोग हो तुम, कोर। इस पृथ्वी के ऊपर सबसे कोर हो, वर्ड तुमको छोड़ने वाला नहीं है। उसके बाद में देख लो, मरने के बाद में माल लाओ। इस धरती के ऊपर, पूरे पृथ्वी के ऊपर काला गोरा भेदभाव हुआ। साउथ अफ्रीका में देख लो मेरे भाई लोगों, 50 साल रहे नेल्सन मंडेला, और 1600 सदी में संकल्प से बांध के ले गए निग्रो लोगों को। नेल्सन मंडेला बोलता है मैं संविधान से हमको आजादी मिली। आज उनका 32 साल का एब्रम करके है ब्लैक, सबको भगाया। सबसे बड़ा एरिया साउथ अफ्रीका का है। ये ताकत है उस कंट्री के लोगों को। और उसके बाद में ओबामा को 2 बार प्रेसिडेंट किया। मैं भी अमेरिका जाके आया, 15% लोगों को
1863 में उन्होंने सिटीजनशिप दी और 2 बार चुन के आए। पूरा पैसा निकाला स्विस बैंक का। क्या करते, लेक्चर देते, औरत नौकरी करती, कैशियर है। और देख लो भाई साहब, इंसान को जीने के लिए क्या चाहिए? अनाज, हरियाणा, पंजाब गेहूँ, चावल दिल्ली और हैदराबाद, ग्राउंडनट गुजरात, सोयाबीन महाराष्ट्र, कपड़े भारत के, रहने के लिए इसमें, खेती वाला देशद्रोही, हाँ, मुसलमान आतंकवादी, हम नक्सलवादी। अभी तो महाराष्ट्र के लोगों को ले लेके डालना है और उनकी हत्या करना है क्या वर्ल्ड के अंदर ऐसा कायदा है कहीं पे? हाँ, ये बाहर से आए हुए लोग 5000 साल के राज किया, 3 क्रांतियां हुई थी अतिशूद्रों की, और आज हम लोगों को ये कहते हैं कि हमारे अगेंस्ट में आवाज नहीं उठाने का। तुम्हारा बाप का देश है क्या रे भड़वे लोगों? और 32 डिग्री 4 पेड़ लगे, देखो स्वाभिमान आ गया। अभी आप लोग सोचो, मैं बताना है, मेरे को डर नहीं है, मैं तो कह रहा हूं सबसे बदमाश ये महाराष्ट्र के पुलिस कमिश्नर एसडीओ है, जिस माँ ने इनको पैदा किया ना, क्योंकि ये 52 से बैठे हुए लोग हैं, ये पूरा प्लानिंग से। वो कसले ने नंगा किया इनको, सबको नंगा किया। बेशरम लोग हैं, बेशरम। अपनी बेटी के साथ बेईमानी कर रहे, अपने बच्चों के साथ। तो ये इंसान नहीं है, इंसान नहीं है, ये जानवर से नीच है। और ये पॉलिटिक्स वाले हरामखोर, हराम के पैसे के लिए, और हमको बोलते नक्सलवादी है, हम बलात्कारी खूनी है। ये बलात्कारी खूनी क्या है पॉलिटिक्स ने? ये क्या पॉलिटिक्स ये है क्या इस पृथ्वी के ऊपर कहीं पे है? कौन है बलात्कारी खूनी? फ्रॉड इलेक्शन मरकटवाड़ी में पूरा है। पुलिस इलेक्शन कमिश्नर कहता है इंक लगाए जाते हैं, कहां पे किया है? 538 जगह पे फ्रॉड है, 371 जगह पे फ्रॉड। काली पट्टी लगाकर 499 2004 9 14 में है, गोपीनाथ मुंडे को मार दिया, उसको गुजरात कांड के लिए हेमंत करके को मारा। क्या रे उज्जवल दी काम करना अरेस्ट उसको, मुश्रफ साहब को बड़ी बड़ी बात करता है पात के राज्यसभा में जाना, कहा जाना है तो किसने मना किया? गद्दार, सब गद्दार तो भरे। इतने बड़े शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ वाइला भोड़के का औलाद है तो बेईमान निकलिए। उनको औरंगजेब चाहिए, कुत्ता चाहिए, मस्जिद चाहिए। उसके बाद में देख लो मेरे बड़े भाई प्रकाश आंबेडकर जी और मेरे भागीदारी मोर्चा के लोगों, मेरे बड़े भाई विजय कोशे पाटिल रिटायर्ड जज 82 साल के, आज भी चलते बैल पैदल। हम मरने वाले में से नहीं है, गोली मारो हमको, अभी हिम्मत है तो बोलेंगे तो सही। प्राचा साहब, भानु प्रताप जी, बलराज मलिक, सभी मेरे दोस्तों, अभी डरना नहीं है। आजाद समाज पार्टी पूरे भारत में और महाराष्ट्र में अकेला मेरा भाई एडवोकेट प्रकाश आंबेडकर डरने वाला नहीं है। क्या क्या आरोप लगा है उसके पास है? समाज में ये करता है, वो करता है, ये शरद पवार बोलता है और अभी मुंह से आवाज निकल रहा है क्या? 6 के 6 पार्टियां। वर्ल्ड ह्यूमन राइट कमीशन, वर्ल्ड इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन ने हमें खरबों रुपए दिया। 90 के दशक में साक्षरता अभियान साइन लिया। आज देखो क्या है, तो 85 करोड़ कितना हो गया? 125 करोड़, चलो 130 करोड़, 13 सकम 72 बराबर है, हो गया। 13 पंचे 65, 13 सकम 78, हाँ 65% 5 किलो से 13 करोड़ बच्चे वो घूम रहे, 75%। और ये देखो डॉक्टर इंजीनियर जो संविधान से बने, गू का पानी पी रहे, इनके कुत्ते भी नहीं पीते। क्या मेंटेलिटी है? और नंगा साधु का संविधान, संविधान नंगा साधु ने किया है, क्योंकि अभी लगाना है ना हिंदू राष्ट्र हिंद। अरे चलो रे, और एक क्रांति करेंगे ना, साले को मरेंगे ना। अभी क्या है, साले 66 की उम्र हो गई, मर भी गया, गोली भी खाया तो भी क्या फर्क पड़ता है? ये जैसे वामन मेश्राम सर के बेईमान है, भाग गया। अभी बोलना पढ़ा रहा हूं ना, ये की तो क्वेश्चन है सबको, जिधर ब्रह्मा है वो लाओ, नहीं तो अपने घर में बैठो, हम माफ करते हैं आपको। कितनी चाहिए आपको? आपका कितना एंटीना लंबा है? हाँ, कितने चिकने हो है ना हमारे पास। एक टांग में लेती है 60, दूसरे टांग में लेती है 60। चलाओ कितने आते हो तो। और हौटेले बांध के रखे हुए
बढ़िया बढ़िया ऑफिस में। अरे कुछ शर्म वरम है क्या रे? और जीत कर रहे हो, क्या वर्ड तुमको छोड़ेगा क्या? चलो मेरे देश के लोगों, डरना नहीं है। मुंह से स्वतंत्र है, जब तक गोली नहीं लगती है तब तक बोलते रहने का जन आंदोलन करेंगे। सब है इस महाराष्ट्र में, इस पुणे से शुरुआत होने वाली है। चलो भाई साहब, फिर से स्लोगन लगा देता, कांशीराम आजाद समाज पार्टी एक ही पार्टी है। बाबा साहब के बाद में पहले इंसान हुए, घर नहीं गए, बैंक अकाउंट नहीं गए, जो बैग लेके आओ, देखो कांशीराम के नाम पे गुलाम समाज पार्टी। ब्राह्मण क्षत्रिय शंख बजाएगा। हाँ, लिख लिख कर पढ़ते, वो इतना पढ़ा है आनंद, लिख लिख कर अप्रूवल लेना पड़ता है, बंदूक के टोके। पहले खाया ना माल। मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए। ईवीएम से पूरे भारत में और महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के लिए सभी भारत के स्वातंत्र, समता, बंधुत्व, न्याय को मानने वाले संविधानवादी और 90% मूल निवासी लोगों ने, SC ST OBC गरीब मराठा लोगों ने मिलकर जन आंदोलन करके, जन आंदोलन ही यही है, ये मार्ग गांधी जी ने भी दिखाया। जन आंदोलन, मरेंगे ना, 42 में मरे ना, कौन मरे? हम ही लोग मरे। अरे हम ही लोग मरे ना, ये मरे क्या कोई? ये निजामी मराठा, ये ब्राह्मण, ये कभी मरे ही क्या ये? अरे नरसिंह राव ने, हराम खोर कहता हूं इसको, ये इमरजेंसी के पीरियड में जो महीना उनको देने वाले नरसिंह राव, जिसने इस देश को भेजा, ये यूपीए के गवर्नमेंट में। सुन ले सुनिया, तू चुपचाप चले जा अभी यहाँ से। जगजीवन राम जी को बदनाम करने के लिए नेशनल हलाड ने किया, यशवंत चौहान को होने नहीं दिया। ठीक है, ये कि हमारी माँ थी इंदिरा गांधी, उसको भी मालूम था, बोल के मेरे देश का खून हो, उसकी हत्या की, उसमें भी यही लोग थे। ये तुम्हारे कांग्रेस के स्लीपर सेल, और ये कौन बैठे, चुप बैठे हो। ये खादी कांग्रेस वाले ने केस डाल दिए क्या? झूठ मक्कार राहुल गांधी, और वो बुड्ढा हमारा 84 साल का। चलो मेरे देश के लोगों सुन लो, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए। और ईवीएम से पूरे भारत देश में और महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी मिलकर जन आंदोलन करके इसी भारत देश की अपनी माँ, अपनी बेटी, अपनी बहू, अपने बेटे के स्वाभिमान के लिए हमारी लड़कियां काफी है। देखा ना पहलगाम में, करो ना उसको, ललित प्रभात को, क्यों ऐसे ऐसे प्यादे पाल के रखे। अभी दूसरा वो औरंगाबाद का प्लेन का भी आ गया, 260 लोग मरे। और इस तरह से वक्त आया ना, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे। मारो गोली, कोई नहीं फर्क पड़ता है। आजादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। संविधान के लिए मर मिटेंगे, लेकिन संविधान को हाथ नहीं लगाने दे। नंगा साधु का संविधान लाने वाले, हिंदू राष्ट्र कहने वाले भागवत, हाँ आज भी बोल के रखता हूं तुझे। ये जो अतिरेक कर रहे हैं ना, ये अकेला ही है। मौर्य वंशी नागवजे बीजा। चलो आ जाओ सब टैलेंटेड लोगों, आ जाओ पुणे के अंदर। अरे आजा उज्जवल निकम, तू भी आजा। नरेंद्र जाधव आजा, 8 डिग्री वाला, कसबेकर, मुंगवेकर, और तू फडणवीस, तू भी आजा। मैं वही पैदा हुआ हूँ, चिंता मत कर। तू जहाँ पैदा हुआ ना, वही पैदा हुआ हूँ मैं। तू उधर रहता है, हम लोग इधर रहते हैं, कोई फर्क नहीं पड़ता है। ये भी बिरसा मुंडा का खून है, डरने वाले में से नहीं है। और उसको भी बोलता हूँ, पारसिवनी में पैदा हुआ, सड़ी हुई वेस्पा लेके चलने वाला ये नितिन गडकरी। सब तो मालूम है, हमारे बराबर तो छोटा का बड़ा हुआ, गया का कभी मेहनत। अरे शर्म नहीं आती क्या? लोगों को बेवकूफ बना रहा है, वो भी बना रहा है, तू भी बना रहा है। अरे ये महाराष्ट्र है, महान राष्ट्र है। सुन ले, केशवराव ठाकरे के औलाद और बाळा साहब के औलाद हो। हाँ, अति येने माती होते, निसर्ग का नियम है। देखते हैं तुम्हारे भी ये कानून, और ये बैठे हुए 6 के 6 पार्टियां बाकी दिखाने के लिए। क्यों जन आंदोलन करना नहीं होता? फटती है, सब चोर चोर मौसेरे भाई है। लेकिन यही कुदरत का नियम है, जब अति होता है तो मट्टी होती है। चलो भाई साहब, जय संविधान, जय भीम, जय संविधान। आजादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।